लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात घराच्या छतावरील सिमेंट पत्रे काढून घरात प्रवेश करत रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात पर्दाफाश केला आहे। 6 ऑगस्टच्या रात्री वनारवाडी येथे फिर्यादीच्या घराच्या छताचे सिमेंट पत्रे काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील 25,000 रुपये रोकड, सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरीला गेला होता। या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। चोरीचा संशय गुजरात राज्यातील टोळीवर असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचे पथक गुजरातमध्ये दाखल झाले। धर्मपूर आणि कपराडा परिसरातून हितेश मंगनभाई दारोडिया, रणजित करसन भैया, जयंतीबाई दामजीबाई दळवी, सालेबाई सोमल्या दळवी आणि रमन काकडभाई दळवी या 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी दिंडोरीतील घरफोडीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी पोलिसांनी हस्तगत केली। पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, दिंडोरी। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।